करत असाल ते ओतून घेता का? जेवणाची सरा ठीक आहे, एक परिवार किंवा संसाराची एक सिस्टीम पडली की स्त्रीनं अमुक अमुक करायची कामं, पुरुषाने अमुक अमुक करायची, तिथपर्यंत ठीक आहे. पण ज्या वेळेला जेवण घेता त्यावेळेस स्वतःचं ताट घेता का, वाढून घेता का, जेवण झाल्यानंतर ते ताट उचलता का, या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, खरं तर सद्गुरू मार्गात आणून ह्या गोष्टी गुरुपरंपरेमध्ये शिकवल्या जातात. तसं आपल्या मुलांना नेणं, आपण तसं शिकवणं, हे सगळं अतिशय महत्त्वाचं आहे. स्वावलंबन जर आलं नाही तर आपण परावलंबीची एक पिढ्यानपिढ्या आपण आपली जीन्स तयार झाली. जसं 700 वर्ष अमुक अमुक लोकांनी राज्य केलं, 200 वर्ष अमुक अमुक लोकांनी राज्य केलं. त्यामुळे एक परावलंबाची किंवा कुणाच्या तरी अंडर खाली राहायची एक सवयच होऊन गेल्यासारखी झाली. तर हे स्वावलंबन जे आहे, हे स्वावलंबन तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, कबीर असतील, अशा संत महामंडळींनी स्वावलंबन कधी शेवटपर्यंत सोडलं नाही. आणि हे सद्गुरू जर असतील तर ते स्वावलंबन अति दृढ होत जातं आणि मग त्या क्रिया आपोआप घडतात आणि त्याची एक आनंदाची प्रचिती येत जाते. कित्येक इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होतात सद्गुरू ज्या वेळेला असतील. एकनाथ महाराजांचे आई वडील लहानपणीच एक्सपायर झाले. त्यांनी आजी आजोबांनी पैठणमध्ये त्यांचा संगोपन केलं, लाडाचा नातू. परंतु त्या नातवाला अध्यात्माची ओढ अचानक लागली आणि 14व्या-15व्या वर्षी अचानक घर सोडून एकनाथ महाराज गेले. आजचा जो दौलताबाद किल्ला आहे, देवगड म्हणून नाव होतं त्याचं जुनं गाव, तर त्या ठिकाणी जनार्दन नावाचे स्वामीजी एक राहत होते. हटयोगी होते, योगी होते आणि प्रचंड साधना करणारी व्यक्तिमत्व. तो काळ जो होता तो मुघलांचा प्रचंड पगडा आणि मुघलांचं प्रचंड एक अन्यायी सत्र चालू होतं. तर त्या काळामध्ये धर्माचं संरक्षण करण्यासाठी, त्या काळामध्ये धर्माचं एकत्रीकरण करण्यासाठी आणि अनेक संतांचं ज्ञान पुढे आणण्यासाठी एकनाथ महाराजांनी काम केलं. एकनाथ महाराजांनी कित्येक लिटरेचर त्यांच्या ह्याच्यामध्ये लिहिले. तर त्यांचं एक फार सुंदर अनुभव सांगतो की त्यांना एक आस झाली की त्यांचे गुरुजी होते ते दत्त भक्त होते, दिगंबर भक्त होते. मग गुरुजी ज्या देवाचं करतायत ते देवानं मला दर्शन द्यावं. एकदा साधनेमध्ये लीन असताना त्यांची समाधी लागली. काळ ओळखला तरी कळलं नाही. स्वामींना कळलं की हा त्या बिंदूपर्यंत पोचायच्या मार्गावरती आहे आणि त्याच्या मनातलं, सद्गुरूंमध्ये अशी काय पावर आहे की ज्या ज्या वेळेला तुमच्या मनात जी जी इच्छा प्रकट होते ती इच्छेचं एक प्रेरित त्यांच्या मनाला पोचलेलं असतं. मग तुम्ही किती किलोमीटर त्यांच्यापासून दूर आहात, किती लांब आहात आणि किती जवळ आहात, याला हा गोष्ट मॅटर करत नाही. त्याची इच्छा त्यांची. आता बराच वेळा असं असतं की आपण कोणत्याही देवाचं नाव घेतो त्यावेळेला त्याचं स्वरूप आपल्या पटलामध्ये प्रतिबिंबित आहे. जसं दत्त म्हणलं तर काय, दत्त म्हणलं तर काय, 3 तोंड आहेत, बरोबर. जर तो 3 तोंडाचा असला तरच तुम्ही दत्त म्हणणार ना. कथेमध्ये असं आहे की दत्तांनी 3 वेळा एकनाथ महाराजांना दर्शन द्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यातल्या दोन्ही वेळेला एकनाथ महाराजांना हे दत्त आहेत म्हणून कळलं नाही. आणि 3ऱ्या वेळेला ज्या वेळेला दर्शन दिलं ते इतकं विचित्र दिलं, त्याची ही कथा आहे
की त्यांचे सद्गुरू त्यांना जंगलामध्ये घेऊन गेले आणि जंगलामध्ये ज्या वेळेला घेऊन गेले, हे आता भक्ती स्वरूपानं ऐका, याचं ज्ञानाचं स्वरूप जे आहे वैज्ञानिक स्वरूप आहे, मी पुढे सांगणार आहे. तर ज्या वेळेला जंगलात घनदाट जंगलात गेले तर आज काय विशेष आहे त्यांना वाटायला लागले की सद्गुरू मला का घेऊन चाललेत. सद्गुरू पुढे हे मागे आहेत. ज्या वेळेला देवगड किंवा तो किल्ला त्याच्या आसपास प्रचंड मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाच्या गाभ्यामध्ये गेल्यानंतर किर्द अंधार, किर फक्त आवाज, आणि त्या ठिकाणी एक औदुंबराचं झाड आणि त्या झाडाखाली एक दगड आणि त्या दगडाच्या समोर सद्गुरू बसले. सद्गुरू बसलेत म्हणल्यानंतर हेही बसले. बसल्यानंतर साधना चालू झाली. साधना चालू झाली, मंत्र साधना चालू झाली. त्या साधनेतनं उठले तर तिकडे एक लांब एक फकीर उभारला होता. एकनाथ महाराजांना समजेना की फकीर इतक्या जंगलातून इथं कसं काय आला आणि त्यांना इथे गुरुजी आमचे येतात हे कसं कळलं. सद्गुरू उठले आणि त्या फकीराकडे गेले. दोघेही खाली बसले. तिथं एक व्यालेली कुत्री होती. त्या कुत्रीचं दूध फकीराने काढलं, कटोऱ्यात घेतलं आणि किती दिवसाच्या शिळ्या भाकरी होत्या त्याच्यावर बुरा आलेला होता आणि त्या भाकरी त्या कुत्रीच्या दुधात कुस्करल्या आणि दोघांनी खायला सुरुवात केली. एकनाथ महाराज लांबून बघतात. क्षणभर एवढी किळस आली की हे काय विचित्र, आणि हे गुरुजी यांच्या हातून हे कसं काय, कल्पनाही करू वाटत नाही. आणि खातायत. खाऊन झाल्यानंतर खाईस तोपर्यंत त्यांचं मन परिवर्तन व्हायला लागलं की गुरुजी खातायत म्हणजे ह्याच्यात काहीतरी विशेष आहे, या व्यक्तीमध्येही काहीतरी विशेष आहे आणि या खाण्यामध्येही काहीतरी विशेष आहे, त्याशिवाय गुरुजी खातील कशी. ते खाऊन झालं तर कटोरा बाजूला ठेवला आणि ते बोलत परत त्यांच्या गप्पा मारत बसले. नकळत एकनाथ स्वामीजी तिथे गेले. ते कटोरा घेतला, त्यात पाणी टाकलं, विसळ आणि पेलं. पिल्यानंतर गुरुजी पुढे गेले. तोही फकीर पुढे चालला आणि एकनाथ महाराजांनी पिऊन कटोरा खाली ठेवस तोपर्यंत त्या फकीराने मागे वळून बघितलं आणि एक चमक झाली आणि त्या क्षणाला दत्त गुरूंचं दर्शन तिसऱ्या वेळा खऱ्या अर्थानं एकनाथ स्वामींना झालं. चला आता हा चमत्कार झाला. चमत्कार खूप सुंदररित्या कथांमध्ये मांडला जातो, पण सद्गुरूंनी जो त्याचा अर्थ वेदांतिक अर्थ सांगितला तो असा आहे की तुमच्या मनात जी काही इच्छा आहे त्याची पूर्तता करायचं काम जरी सद्गुरूचं असेल तरी सुद्धा ते बोटाला धरून सर्व गोष्टीचा उलगडा करून त्या गोष्टी करत नाही. तुमचं समर्पण बघतात, तुमचा विश्वास बघतात, तुमची दृढता बघतात, तुमचा आदर बघतात. आणि ज्या वेळेला तुमचे हे तिन्ही चारही गुण एकवटले जातात आणि त्या क्षणाला सद्गुरूला समजतात आणि त्या क्षणाला तुमची इच्छा पूर्ण झालेली असते. हा इच्छेचा विषय. तात्पुरता तो देव होता नव्हता, तिथं चमत्कार झाला दिसला, ही बाब नंतरची आहेत. संपूर्ण अध्यात्म हिंदुनिझम मध्ये आहे हे भावात्मक आहे, भावस्वरूपात लिहिलं गेलेलं आहे. म्हणून आपल्या अध्यात्मातले जे संवाद आहेत, राम लक्ष्मण संवाद असेल, राम सीता संवाद असेल, लक्ष्मण सीता संवाद असेल, हे रामायण झालं. महाभारतामध्ये दुर्योधन आणि कृष्ण संवाद असेल, अर्जुन कृष्ण संवाद असेल, दुर्योधन आणि कर्ण संवाद असेल, या संवादांमध्ये एकमेकाचे भाव प्रकट करून ते भावाचं रंजक कथा तयार करून केलेत. परंतु हे जे भाव आहेत ना, हे भाव काय आहेत, या भावानुसार तुम्हाला कर्म फलित होतात आणि तुमच्या पुढच्या इच्छा निर्मित होतात. म्हणून भावाची शुद्धी ही सर्वात प्रथम जर होत असेल तर ती आहे सद्गुरू. सद्गुरूंसमोर गेल्यानंतर ध्यान बसल्यानंतर तुमच्या डोळ्यातून घळघळ पाणी यावं, ते समर्पण आणि ते जे काय आहे, तो जो काय भाव आहे तो भाव तयार होतो, तो आहे
अंतर्गत मलिन जो आहे तो मलिन सगळा भाव अश्रूतून व्हायला सुरुवात होते. अश्रू येतात ना आपल्याला, आपल्या नजीकचा व्यक्ती गेल्यानंतर सांगायला लागत नाही. एखाद्याची व्यथा बघितल्यानंतर, अगदीच हलक्याच काळजाचा असेल तर व्यथा बघितल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतं. काय येतं माहिती आहे का? तर तो भाव शुद्ध होत असतो त्यावेळेला. त्यामुळे ह्या अश्रुग्रंथी ज्या आहेत ह्या अध्यात्मामध्ये सागर स्वरूप सांगितलेले आहेत. जो ओज स्वरूप आहे शरीरामधला, म्हणजे सप्तधातूंचा सार आहे, चैतन्य स्वरूपाला जो आवडतो तो ओज स्वरूप ह्या अश्रू मार्फत फलित होत असतो. म्हणून शरीराची शुद्धी अश्रू मार्फत होते. नामदेव महाराज विठ्ठलाच्या कीर्तनामध्ये कित्येक वेळा रडलेत. तुकाराम महाराज विठ्ठलाच्या कीर्तनामध्ये कित्येक वेळा रडलेत. का रडायला येतो? मला व्यथा आहेत म्हणून, माझ्या मागं दुःख कमी कर म्हणून नाही. ती भावांची शुद्धी व्हायला लागते न कळत. आणि भावांची शुद्धी केव्हा होते? जेव्हा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचा अभिमान आहे ना, तो जळायला सुरुवात होतो, त्यावेळेला भावांची शुद्धी होते. जोपर्यंत मी आहे, ममत्व आहे, माझा आहे, मीपणा आहे, मग हा मीपणा कशाचा येऊ शकतो? माझ्या भुवया इतक्या सुंदर आहेत, माझे डोळे इतके सुंदर आहेत, माझा चेहरा इतका सुंदर आहे, माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझी अशी गाडी आहे, माझं असं घर आहे, मी असं करतो, मी ह्या मार्गात आहे, मला हे पाठ आहे, मला हे माहीत आहे, हे मला भजन लिहिता येतं. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा सूक्ष्म अभिमान उठल्यापासून झोपेपर्यंत आहेच. कबीरांचं सुंदर आहे. पुन्हा या अभिमानावरती घाव घातला. या अभिमान जर कमी झालेला नाही तर हा अध्यात्माचा मार्ग अधुरा आहे. नहीं करो अभिमान एक दिन पवन सा उड जाना है. पवन सा वाऱ्यासारखा. चुन चुन माटी महल बनाया, मूर्ख कहे घर मेरा. घर कुणी बांधलं? सुतार गवंडी यांनी तिने बांधलं. कशानं बांधलं? सिमेंट वाळू अमुक तमुकनं बांधलं. हे सगळं तुम्ही हे निसर्ग आहे आणि या निसर्गातनं आणलं. म्हणजे कुणाचं आहे? ही झाडं, ही फुलं, ही माती, ही कुणाची आहेत? भक्ती मार्गात घेतला तर कोणतंही एक इष्टदेवाचं नाव घेऊन त्याचे आहे म्हणाल, परमात्म्या स्वरूपाचे आहे म्हणाल, निसर्गाचे आहे म्हणाल. यात काहीच तुमचं नव्हतं. न तुम्ही तयार केलं ना तुम्ही बनवलं. ठीक आहे, पैसा तुम्ही घातला असं तात्पुरतं घेत. पैसा कुणाचा आहे? आज तुमचा आहे, उद्या दुसऱ्याचा आहे, दुसऱ्याकडनं तुमच्याकडे आलाय. तर हा जो अभिमान आहे या अभिमानाला तोडल्याशिवाय ते जे काही अंतर्गत स्वरूप आनंदी स्वरूप आहे त्याला आपण गवसणी घालू शकत नाही. नहीं घर तेरा न घर मेरा, हे जगत में भेरा. हे भ्रमच आहे. न हे घर तुझा आहे न माझा. खाक में खप जाना रे बंदा, माटी से मिल जाना. नहीं करो अभिमान एक दिन पवन सा उड़ जाना. जाड़ा पहरो जीना पहरो, पहरो मलमल साचा. कपडे आपण वेगवेगळी घालतो. कोणाला रेशीम आवडतं, कोणाला मखमल आवडतं, कोण कांचीवरम घालते, कोण पैठणी घालते. कुणाला कोणती आवड असेल त्या पद्धतीचं. कुणाला खादी आवडते, कुणाला टेरिकॉट आवडते. ब्रँडचेच गुलाम असाल तर अमुक अमुक मला ब्रँड आवडतो, तमुक तमुक मला ब्रँड आवडतो. माझ्या घरी सगळं आदिदासचं असतं. मी लिनन शिवाय घालत नाही. आता ब्रँड तर तुमचा नाही, पण त्याचा सुद्धा अभिमान आहे. रुपया पावल मशूर पहेरो, तोये मरण केसी आसा. खाक में खप जाना रे बंदा, माटी से मिल जाना.
सोना पेहरो रूपा पेहरो पेहरो हिराला साचा. कोण सोनं घालते, कोण चांदी घालते, कोण हिरं घालते, जसे त्याची ऐपत आहे त्या पद्धतीने घालते. हे सगळं केलं तरी सुद्धा एक दिवस, म्हणून सद्गुरू असतील किंवा गुरु असतील, हे सदैव जीवनाचं जे अंतिम सत्य आहे ते मृत्यू आहे याची जाण किंवा याची जाणीव सदैव करत राहतात. कालच्या साधनेमध्ये बैतूलची कथा निघाली. दुसरा दिवस निघाला. गुरुजींनी हाताला धरून एका ठिकाणी थांबवलं आणि सांगायला सुरुवात केलं. अर्धा तास कसा गेला कळलं नाही आणि अर्धा तास झाल्यानंतर विचारलं काय कळलं. काय कळलं ह्याच्यानंतर आम्हाला काय का त्यावेळेला आवड नव्हती, निवड तर अजिबातच जमत नव्हती. कारण ज्या वेळेला संसारामध्ये ही छेलछबिली अडकलेली आहे ना, तोपर्यंत कशाची निवड करावी तर ते इच्छाच अशा असतात की त्याच्यानुसार त्याच्यातच अडकावंसं वाटतं. आणि याच्यामध्ये गुरुजींनी विचारलं की काय समजलं. कथा झाली पुढं की तिथं गायी होत्या, तिथं कुत्री बसली होती आणि 4 गाढवं होती. गुरुजींनी तरीही हिंट दिली की ज्या ज्या ठिकाणी मोठे संत महात्मे गुरुजन वर्ग यांचा फोटो जर दाखवला जंगलातला साधना केलेला, तर त्याच्या भोवती एका बाजूला व्याघ्र असतो, एका बाजूला हरण असतं आणि पुढं ससा बसलेला असतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा असतो की उग्रातला उग्र सुद्धा त्याच्या पुढं नतमस्तक होतो आणि त्याच्या पुढं त्याचं अतिमिष्टान्न हरिण, अतिमिष्टान्न ससा जरी असला तरी सुद्धा त्यांना खावा हा भाव होत नाही. याला म्हणायचं परिवर्तन. आणि हे परिवर्तन करण्याची किमया फक्त सद्गुरूंमध्ये, अन्यथा कोणाही नाही. आपला मैत्रिणीवर विश्वास आहे, आपला भावावर विश्वास आहे, आपला पतीवर विश्वास आहे, सगळ्यांवर विश्वास आहे. विश्वास म्हणजे काय? वी म्हणजे घेणे आणि श्वास म्हणजे श्वास. विश्वास हा विश्वास घेण्याची क्रिया फक्त एकाकडेच आहे, ती परमात्म्याकडे आहे. परमात्मा आहे तोपर्यंत श्वास चालू आहे. परमात्मा गेला तर श्वास कुठला घेताय? डॉक्टर काय चेक करतात? नाकापाशी बोट लावतात, श्वास चालू आहे का नाही. मग हा जो विश्वास घेण्याची क्रिया फक्त आणि फक्त त्या परमात्म्या स्वरूपालाच असताना मग त्याच्यावरच विश्वास सोडायचा, ठेवायचा सोडून आपल्या जगावर सगळीकडे विश्वास. म्हणून ह्या छेलछबिलीला हे शरीर नाचवत असताना तिचं मुख किंवा तिची विचारधारा कुणाकडे नेली पाहिजे तर याची जागृती करणारे सुद्धा सद्गुरूच आहेत. अन्यथा आपल्याला सत्य ज्ञानाचा उलगडा कधीच होऊ शकत नाही. आणि कित्येक लोकांना मला कौतुक वाटतं, सद्गुरू मिळून सुद्धा ही छेलछबिली त्यांना का नाचवते. आम्रपाली सारखी वेश्या एका बुद्धिस्ट शिष्याला भेटली आणि तिथून वैश्यत्व तिचं गेलं. आणि ज्या वेळेला बुद्धांना भेटली त्यावेळेला बुद्ध म्हणतायत की तू पहिल्यापासूनच शुद्ध होतीस. जर वेश्या शुद्ध कायमस्वरूपी असू शकते तर तुम्ही सुद्धा आहे. पण केव्हा? जेव्हा ही छेलछबिली सद्गुरूला जाऊन मिटेल तोपर्यंत तुम्ही अशुद्ध आहात. तुम्ही करताय ती प्रत्येक गोष्ट संसारिक आहे, प्रत्येक गोष्ट अशुद्ध आहे, मलिन आहे आणि तमोगुणात्मक आणि अंधकाराकडे असणारी आहे. त्यामुळे सद्गुरूचं स्थान हे आपल्या आयुष्यामधलं सगळ्यात अव्वल स्थान आहे. माता रोये छे जनम जनम. ज्या वेळेला हे परमात्म स्वरूप, हे आत्मस्वरूप ह्या देहाला सोडून जाईल तर त्यावेळेला आई, कबीर म्हणतात की कदाचित 6 जन्म रडू शकते. बहनी रोये 12 मासा. 12 महिने कदाचित बहीण रडेल. घर केरी नारी 13 दिन. 13वा झाला की बायको विसरून जाईल. तो हे मरण केरी असा.
खाक में खप जाना रे बंदे, खाक में खप जाना. वा, सुंदर भजन घेऊया. आणि बैतूलची जी कथा फार सुंदर आहे. त्याचं द्योतक काय आहे याचं विवेचन आपण पाहूया. कबीरांचे वचन नेहमीच मनाला बोचणारे, मनाला लागणारे असतात. म्हणून कबीरांपाशी कोण टिकलं नाही. आपल्याला सद्गुरू हे हवाय कसा आहे? गोड बोलणार. आपल्याला सद्गुरू हवा कसा आहे? फक्त आपलं कौतुक करणार. आणि ज्या वेळेला सद्गुरू ना तुमच्यातले सगळे अवगुण दिसतात, त्यावेळेला वाटतं की यांना कुठून सुधारून कसं सुधारू. त्यामुळं अगदी फार कमी आहेत सद्गुरू की जे तुमचं कौतुकी करतात आणि तुमच्या सुधारणा करतात. गुरुजी त्यांच्या गुरुजीचे प्रचंड गुणगान गायचे. त्यांचे गुरुजी कधीही कुणाला कठोर शब्द बोलले नाहीत. ज्यांचं त्यांचं परिवर्तन करायचं तर ते कौतुकातनच केलं. कित्येक सद्गुरू हे नग्न फिरत होते, अगदी तुरळक कपडे किंवा न कपडे घातल्यासारखेच. रामदास स्वामी घ्या, गजानन महाराज घ्या. कारण हा जो अभिमान आहे ना सुंदरतेचा, कपड्यांचा, हा सुधारणे. तर बैतूलमध्ये आम्ही बसलो, ज्या ठिकाणी थांबलो, त्यात थांबल्यानंतर बैतूल हे काय आहे बाबा? बैतूल तर मध्य प्रदेशमधला एक जिल्हा आहे. त्या ठिकाणी संपूर्ण भारतातल्या मुनी समाजाची फार मोठं एक ऋषींचं संमेलन होतं. ज्या ठिकाणी 14 वर्षापासून 134 वर्षापर्यंतचे ऋषी मुनी त्या ठिकाणी आले होते. सद्गुरूंच्या कृपेनं अशा संमेलनामध्ये भाग घ्यायचा भाग्य आमच्यावर आलं. आणि ज्या ठिकाणी आम्ही थांबलो तिथून आम्ही एका बाजारामध्ये माझ्या इच्छेखातीर पावभाजी खायला चाललो होतो. कारण तिथलं जे जेवण होतं ते अगदी साधं सिंपल, आणि ते त्यावेळेला मन सगळं भोगात अडकलेलं. हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का ते खाऊ. हे ही छलछबिली कुठे कुठे कशी नाचवती कळत नाही. ना आपल्याला स्थान कळतं, न काळ कळतो, ना वेळ कळते. तर त्या ठिकाणी सुद्धा सद्गुरू सत्संगच सांगायचे. आणि त्या सत्संगाला कळलंय का नाही याचं रिपीट क्रॉस चेकिंग करायचे. त्या क्रॉस चेकिंगमध्ये तुम्ही माप म्हणालो समजले, त्या क्रॉस चेकिंगमध्ये क्षणात कळतं की तुम्हाला समजलं का नाही. त्यांनी तो प्रश्न केला की तुम्हाला काय समजलं. त्यांनी परत पुढची हिंट काय दिली, एका चित्रामध्ये अमुक अमुक असतं, ते काय आहे? अमुक अमुक आहे. याचा अर्थ काय? काय नाही, ती पोचलेली व्यक्ती आहेत आणि त्यांना ते शक्य आहे. म्हणजे काय?